सगळ्यांना. तर कुणाच्या इकडे पाऊस पडतोय नक्की सांगा. तर आमच्या इकडला पाऊस बघा, दाखवा. हे बघा पाऊस आमच्या इकडं. रेल्वे कोणाचा येतोय आम्हाला पाऊस, काय सांगावलंय अवघड आहे. तर घरात बघा भांडी इथे तुम्हाला दिसतच असते नाही बघा. एवढीच जागा फक्त राहते पाण्यासाठी. आणि आम्ही काय करतो म्हणजे एका कोपऱ्याला बसायचं आणि पाण्याने इकडे पण बघा पुराठी ते काय काय खावलंय, किमती खावल्यात, पण तरी पण ती पाणी मध्ये पत्र असं दबाक झाल्यात त्यामुळं. आणि हे अँगल पण फक्त एकच आहे आणि इकडे तर फक्त हे जायचं ते कधी पण मोडू शकतो, म्हणून जास्त आम्ही त्याला हालचाल करणार नाही. तर बघा वडील बघा कसं झोपले का दिसतंय का पावसात. म्हणजे तिथं थोडं गळत नाही. स्वयंपाक केलाय, गॅस आता भरणं तर आम्हाला होत नाही गॅस. काय भाजी टाकली शिजायला, बटाटा टाकलं उकडायला. आता बटाटा उकडून त्याला चटणी आणि मीठ लावून आपलं खायचं. कसं तरी दिवस काढायचा असं काय नाही, पण जे आहे ते मी तुम्हाला रिअलमध्ये दाखवते. असं छोटं बोलता काही येत नाही आपल्याला. फक्त माझी एवढीच इच्छा आहे की आता आपल्याला पत्र्याचं शेड व्हावा. लय मोठं नाही, फक्त छोटंच आपल्या बाणासाठी बांधलं जातं. बघा ही बाण दिसली का कसं आहे माहिती आहे का. लय अवघड परिस्थिती आहे, जेवढं चांगलं तेवढं कमीच आहे. तर तुम्ही म्हणता हेडं कोण काढतंय, तर आपली दीक्षाबाई आहे. तिला काय जास्त हेड्यामध्ये यायला आवडत नाही, म्हणून मी तिला घेत बी नाही. ते काय बघितलं तुम्ही मागच्या हेड्यामध्ये तर अशी वाकली तिकडे करते. तिला लय लाज वाटते. आणि पहिल्यापासून माझी पोरगी लाजळीच आहे. आणवीला पण बघितलं असेल, आणवी किती लाजते. हेडव त्याच्या आधी बोलते आणि हेडव काढायला लागलं एकदम चूप बसते, तोंडात साखर असल्यासारखं असं आहे. तर त्याला जाऊ द्या. पाणी ही बघा दाखवते बाहेर हे दाखव. हे बघा बटाटे उकडाय टाकलेली. स्वयंपाक काय करत होती नेमका पाऊस इतका बदा. वातावरण पण बघा आभाळाचं दिसलं का. तर मला हे कागद आणायचं आहे वरचा, पण बघू आता मला उद्यापासून कामाला जावं लागणार आहे. भरपूर असं दादांचं हे म्हणणं आहे. तर किती समोरनं पोरगी काढते बघा की हेड पाक माझ्या तोंडामध्ये मोबाईल घालते. तर काय म्हणत होती तुम्ही उद्या हा कागदाचं. तर भरपूर असं दादा वहिनी ताई म्हणजे काने का असं ना मावशी काका सगळे त्यांचं म्हणणं काय माहितीये का, ताई तू कामाला जाती तर तू हेडव का दाखवत नाही, तिथं का बनवत नाही. तर भरपूर जणांचं मला फोन पण आलं, मी त्यांना तेच सांगितलं. आता पण तुम्हाला तेच सांगते. कसं आहे माहिती आहे का, तिथं मला हेडव बनवायला परवानगी नाही. सिटी कॅमेरा चौकून आहे, त्यामुळे मला तिथं बनवायला हे नाही. तर आम्ही कुठं जातोय काय करतोय हे फक्त आम्ही सांगू शकतोय. आणि तिथं गेलो की मोबाईल आम्हाला जमा करावा लागतोय. आणि तसं माझा मला फोनच येत नाही, म्हणून मी काही जमा जास्त करत नाही. माझं सायलेंट 24 तास मोबाईल असतो. फोन येऊन वाजून जातात. पण जर महत्त्वाचं असेल तर मी उचलते, कारण मी सांगितलेलं आहे की आणि असे असल्यामुळं मला फोन जवळ ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं मी आणवीसाठी फोन माझा चालू असतो. त्या सरांनी आपल्याला एवढी सहकार्य केली की आणवीसाठी मोबाईल मला परवानगी दिला. मग बघा तुम्ही एवढी लोक मदत करतात, भरपूर जणांनी केली आणि अजून पण करतात. फक्त माझी एवढीच इच्छा आहे की आपली बानू स्वतःच्या पायावर उभा राहावं आणि बानूसाठी एक मी छोटंसं ताजमहल करावं. म्हणजे ताजमहल म्हणजे शेड. आता ते माझ्यासाठी बघा बानूला सुद्धा हो केलं का नाही, ऐकलं का नाही तुम्ही, आवाज आलाच असेल. ते कसं आहे माहिती आहे का, मला बानूसाठी निवारा करणं खूप गरजेचं आहे. आणि दीक्षा तर काय आपली शाळेला मावशी आहे त्या. आणि भरपूर जणांचं म्हणणं आहे ताई तू दीक्षेचं लग्न केलं का, तर लग्न करायची तर तुम्हाला कळलंच की मी लग्न करणार आहे. आता मला राहायला घर नाही, लग्न कुठनं करणार मी, बरोबर आहे का नाही. तर चला जाऊ द्या. हेडवले मोठा होता, हेडव आवडला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.